तर बजेट नाही. पण संजय राऊत कुठल्या आधारावर बोलताय का मी 1.5 नाही तर 3,000 रुपये देऊ? का एक तुमचं सरकार आलं तुम्ही पण देणार? म्हणजे सरकारने बजेट ज्यावेळी मांडलं त्यावेळी सरकारने ह्या योजनेचा विचार केला असता तर बजेटमध्ये या लाडकी बहीण योजनेला हेड दिलं असतं. हेड न देता अतिरिक्त कागद आला, त्याचं वाचन झालं आणि योजना जाहीर झाली. त्यामुळे ही विचार न करता राबवण्यात आलेली योजना आहे. आम्ही सगळीकडे सांगतोय की आमच्या महाराष्ट्रातल्या बहिणींनो घाबरू नका. आम्ही आल्यावर या योजनेला चांगलं स्वरूप निर्माण करू. त्याला योग्य असं हेड तयार करून व्यवस्थितपणाने कोणत्याही दुसऱ्या योजना डिस्टर्ब न होता आमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना पैसे देण्याची व्यवस्था आमचं सरकार आल्यावर करू, ही आम्ही भूमिका घेतलेली आहे. त्यामुळं कुठलीही योजना थांबणार नाही. आता मी देवेंद्र फडणवीस यांचं विधान काल ऐकलं की सावत्र भाऊ आला तर बहिणींना पैसे देणार नाही. तर खरं म्हणजे सावत्र भावाच्या अचानक स्वप्नात आल्यामुळं की सत्ता जाते आहे, त्या सावत्र भावाने ही योजना जाहीर केली आहे. पण सक्का भाऊ ती योजना व्यवस्थितपणाने पुढे राबवेल हा त्यांना विश्वास आहे. सरकार महाराष्ट्रामध्ये हो, सरकार असं आहे की बांगलादेशमध्ये हिंदूंचं रक्षण झालं पाहिजे याबद्दल दुमत नाही. हिंदूंना तिथल्या अल्पसंख्याक हिंदू आहे तिथे, त्याला संरक्षण देण्यासाठी नरेंद्र मोदींनी आपला आंतरराष्ट्रीय प्रभावाचा वापर करून तिथं दबाव आणला पाहिजे आणि तिथं भारताची जी काही ताकद, दहशत म्हणण्यापेक्षा जो प्रभाव आहे त्याचा वापर करायला पाहिजे. दुर्दैवानं मला आठवतं की 2012 साली नरेंद्र मोदींचं एक विधान होतं की बांग्लादेश में जो हो रहा है उसके ऊपर हमारा कोई नियंत्रण नहीं है, अशी एक क्लिप मी बघितली त्यांची. तीच परिस्थिती आज आहे. बांगलादेशमध्ये इतक्या गोष्टी चालल्या आहेत आणि आपलं काहीच नियंत्रण नाही आहे. तुम्ही 12, 15, 14 वर्षापूर्वी जी भूमिका घेतली ती शेजारच्या राज्यात आणि बांगलादेशसारख्या राज्यामध्ये हिंदू हे सुरक्षित करण्यासाठी आपण काय पावलं उचलतो ह्याचाही विचार केंद्र सरकारने केला पाहिजे. पण ज्यांचं केंद्रात सरकार आहे तीच लोक जर महाराष्ट्रामध्ये निवडणूक तोंडावर आहे म्हणून हिंदू मुस्लिम यांच्यात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तर हे सगळं आता इथून पुढचे 2 महिने जे काय होणार आहे ते मतांचं राजकारण आहे. मतांच्यासाठीच काही दंगे करणं, जातीय तेढ निर्माण करणं. माझे सर्व समाजांना आव्हान आहे की अशा पद्धतीनं भावना चिथावण्याचं काम जर कोण करत असेल तर त्याच्यापासून आपण लांब राहावं. याचा सगळा जो काही निर्णय घेण्याचा आणि हिंदूंचं संरक्षण बांगलादेशमध्ये झालं पाहिजे ही आमची मागणी आहे. पण ते करण्याचा अधिकार आणि ताकद ही भारत सरकारने ती वापरावी. सरकारचं काहीतरी टाइम टेबल असेल की कधी प्रश्न सोडवायचा, कारण निवडणुका पुढं न्यायचा प्रयत्न ते करतायत. आता दिसतोय काल निवडणूक आयोगाने 2च राज्यांच्या निवडणुका जाहीर केल्या. सरकार पुढं निवडणुका ढकलते म्हणजे नोव्हेंबरमध्ये. अचानकपणाने काहीतरी निर्णय घेतील. लोकसभेपर्यंत विधानसभेच्या निवडणुका त्यातनं करून घेण्याचा प्रयत्न करतील, काहीतरी करतील. शेवटी सरकार फार अस्वस्थ आहे आणि त्यामुळे सरकारला त्यांनी जी चर्चा मनोज जरांगे पाटलांच्यावर केलेली आहे त्याविषयी त्यांनी निर्णय लवकर घ्यावा अशी आमची भूमिका आहे. आणि माझं तर सुरुवातीपासून म्हणणं आहे की मनोज जरांगेंच्या उपोषणावर लाठी हल्ला कोणी केला त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे ना. कोणी ऑर्डर केली? मी विधानसभेतही केलं, अनेक वेळा मागणी केली की कोणी लाठी हल्ला केला, त्याचा आदेश कोणी दिला हे महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे. नाशिकमध्ये जो प्रकार झाला तो सरकार पुरस्कृत आहे. निवडणूक आयोगाने खरं म्हणजे
हरियाणाबरोबर महाराष्ट्र लावायला पाहिजे होता. आमची तर तेव्हाच तयारी होती. पण निवडणूक आयोग देखील कसं सत्तारूढ पक्षाच्या सोयीनं चालतं आहे याचं एक उदाहरण आहे. आणि सरकारमध्ये महाराष्ट्रात लोकांना सरकारमध्ये बसलेल्यांना आत्मविश्वास नाही आहे. त्यांना दुसरा, तिसरा, चौथा हप्ता लोकांच्यापर्यंत पोचवायचा आहे. आणि वेगळे पैसे लोकांच्यापर्यंत सरकारच्या तिजोरीतून पोचल्यावर त्यांना वाटतं आहे की महाराष्ट्रातली जनता त्यांना पुन्हा निवडून देण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीत जर विचारलं तर त्यांची परिस्थिती फार बिकट आहे. अजित पवारांनी मागे माफी मागितली, त्यानंतर बहिणीच्या विरोधात